नमस्कार, माझ्या माय क्रिएटिव्हिटी या चॅनलवर तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला स्ट्रॉबेरीचा मिल्कशेक करून दाखवणार आहे। स्ट्रॉबेरीचा सीजन आलेला आहे, त्यामुळे बाजारात भरपूर प्रमाणात लालचुटुक रंगाच्या स्ट्रॉबेरी मिळतात। तर मी आज त्यापासून स्ट्रॉबेरीचा मिल्कशेक आज तुम्हाला करून दाखवणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। स्ट्रॉबेरीचा हा पुढचा शेंड्याचा भाग कापून घ्यायचा आहे आणि याचे तुकडे करून घ्यायचे आहेत। बघू शकता अशा पद्धतीने याचे तुकडे करून घ्यायचे आहेत। बारीक बारीक असे तुकडे करून घ्यायचे आहेत। आता हे सर्व तुकडे मी बारीक कापून घेते। सगळ्या स्ट्रॉबेरी कापून झालेल्या आहेत। आता मी इथे एक मिक्सरचा जार घेतलेला आहे। आता त्यामध्ये या स्ट्रॉबेरीच्या सर्व फोडी टाकून घेऊया आणि आता यामध्ये घालायची आहे साखर। स्ट्रॉबेरी किती प्रमाणात गोड आहे त्यानुसार मी इथे 2 वाट्या साखर घातलेली आहे। तुम्ही साखरेऐवजी मधही वापरू शकता। आणि आता यामध्ये 1 ग्लास फ्रीजमध्ये थंड करून घेतलेलं दूध मी यामध्ये घातलेलं आहे। इथे साईसकटच घातलेला आहे, त्यामुळे त्याची टेस्ट आणखीनच वाढते। आणि आता हा स्ट्रॉबेरीचा मिल्कशेक मिक्सरमध्ये छान बारीक वाटून घ्यायचा आहे। अगदी झटपट आणि अतिशय यम्मी होणार हा मिल्कशेक तुम्ही नक्कीच करून बघा। खूपच छान लागतो। अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल असा मिल्कशेक आता तयार झालेला आहे। मी इथे ग्लासला 2 स्ट्रॉबेरी कापून लावलेल्या आहेत, त्यामुळे तो आणखीनच सुंदर दिसतो। आणि आता यामध्ये स्ट्रॉबेरीचा मिल्कशेक ओतून घेऊया। बघू शकता खूपच छान कलर आलेला आहे आणि अगदी यम्मी टेस्टी झालेला आहे। आणि आता यावरून मी स्ट्रॉबेरी आईस्क्रीम घातलेला आहे। स्ट्रॉबेरी आईस्क्रीम घातल्यामुळे त्याची टेस्ट आणखीनच वाढते। तुमच्याकडे स्ट्रॉबेरी आईस्क्रीम असेल तर तुम्ही अवश्य घाला आणि नसेल तर तुम्ही वरून आईस टाकू शकता। या पद्धतीने तुम्ही स्ट्रॉबेरीचा मिल्कशेक नक्कीच करून बघा। आणि तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।